मित्रांनो, मुंबई ते न्यूयॉर्क विमानाने जायचं म्हणलं तर 15 ते 16 तास लागतात. पण जर तुम्ही रॉकेटमध्ये बसलात तर हेच अंतर तुम्ही फक्त 20 मिनिटात पार कराल. पण कित्येक टन वजनाचं हे लोखंडी रॉकेट गुरुत्वाकर्षणाला हरवून अवकाशात जातं कसं? आणि तुम्हाला माहीत आहे का, रॉकेट लॉन्च होताना जे धुराचे लोट दिसतात ते खरं तर धूर नसून पाणी असतं. एका साध्या बांबूच्या फटाक्यापासून ते मंगळावर मानवाला नेणाऱ्या स्टारशिप पर्यंतचा थक्क करणारा प्रवास. चला आज अनुभवूया फक्त विज्ञान कट्टावर. रॉकेट उडणं म्हणजे दुसरं काही नसून एक खूप मोठा फुगा सोडण्यासारखा आहे. जसं फुग्यातून हवा खाली सुटली की फुगा वर जातो, तसंच रॉकेटमधून गरम वायू प्रचंड वेगाने खाली बाहेर पडतात आणि रॉकेटला वर ढकलतात. यालाच विज्ञान न्यूटन्स थर्ड लॉ म्हणतं. प्रत्येक क्रियेला विरुद्ध प्रतिक्रिया असते आणि हा वेग इतका प्रचंड असतो की फक्त 1 मिनिटाच्या आत तुम्ही पृथ्वीचं वातावरण ओलांडून अवकाशात पोचता. रॉकेटच्या इंजिनमधून निघणाऱ्या ज्वाळांचे तापमान 3200 अंश सेल्सिअस असते, इतके की ते लोखंडालाही वाफ बनवू शकतं. पण गंमत बघा, हे इंजिन स्वतःला वितळण्यापासून वाचवण्यासाठी स्वतःच अतिथंड इंधन म्हणजेच लिक्विड ऑक्सिजन इंजिनच्या भिंतींमधून फिरवतं. आणि लॉन्च पॅडवर जे लाखो गॅलन पाणी सोडलं जातं ते रॉकेटच्या आवाजाची तीव्रता कमी करण्यासाठी असतं. जर ते पाणी नसेल तर रॉकेटचा स्वतःचा आवाजच त्याला हवेतच फोडून टाकू शकतो. भारताचा रॉकेट प्रवास तर एखाद्या चित्रपटासारखा प्रेरणादायी आहे. 1963 मध्ये आपलं पहिलं रॉकेट चक्क एका सायकलवरून लॉन्चिंग पॅडपर्यंत नेलं होतं. तेव्हा जग आपल्याला हसत होतं. पण भारताच्या जिद्दी महिला शास्त्रज्ञांनी आणि इस्रोने चमत्कार घडवला. आज आपलं मंगळयान हे हॉलिवूडच्या ग्रॅव्हिटी चित्रपटाच्या बजेटपेक्षाही स्वस्त आहे. चंद्रावर नेणारं सॅटर्न व्ही रॉकेट इतकं मोठं होतं की त्याचं वजन जवळजवळ 400 हत्तींनी एवढं होतं. पण हे रॉकेट वर जाताना त्याचे काही भाग गळून पडतात. याला म्हणतात स्टेजिंग. जसं इंधन संपतं तशा त्या रिकाम्या टाक्या रॉकेट तोडून टाकतं. कारण विज्ञानाचा नियम आहे, जितकं वजन कमी तितका वेग जास्त. आधी अंतराळ प्रवास फक्त नासा किंवा इस्रो सारख्या सरकारी संस्थाच करू शकत होत्या. पण 2002 मध्ये इलॉन मस्क यांनी स्पेस एक्सची स्थापना केली. त्यांचा उद्देश फक्त सॅटेलाइट सोडणे हा नसून मानवाला मल्टीप्लॅनेटरी म्हणजेच दुसऱ्या ग्रहावर राहणारा बनवणे हा आहे. स्पेस एक्सच्या आधी रॉकेट एकदा उडाले की त्याचे भाग समुद्रात पडून नष्ट व्हायचे. हे म्हणजे विमानाने प्रवास करून प्रत्येक वेळी विमान नष्ट करण्यासारखं होतं. स्पेस एक्सने फाल्कन 9 नावाचे रॉकेट बनवले, जे अंतराळात सॅटेलाइट सोडून पुन्हा पृथ्वीवर, जमिनीवर किंवा समुद्रातील जहाजावर उभे म्हणजेच वर्टिकली उतरते. यामुळे अंतराळ प्रवासाचा खर्च 100 पटीने कमी झाला आहे. एकाच रॉकेटचा वापर आता 20 वेळा केला जातो. स्टारशिप जगातलं सर्वात मोठं रॉकेट. हे मानवाने बनवलेले आजवरचे सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. सॅटर्न व्ही पेक्षाही खूप मोठे आहे. हे रॉकेट एकाच वेळी 100 लोकांना मंगळावर नेण्यासाठी डिझाईन केले आहे. हे पूर्णपणे रियुजेबल असेल. मित्रांनो, विज्ञानाचा हा प्रवास आता मंगळावर वस्ती करण्याच्या दिशेने निघाला आहे. तुम्हाला काय वाटतं, मानवाचं पुढचं घर कोणतं असेल? मंगळ, चंद्र की एखाद्या स्पेस स्टेशनवर? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच रोमांचक गोष्टींसाठी विज्ञान कट्टाला सबस्क्राईब करा. कारण इथे फक्त विज्ञान शिकवलं जात नाही तर ते अनुभवलं जातं.